महादेव मंदिर त्रिशूळ रोहन पूजन समारंभ धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। रामभक्त हनुमान जयंतीचा औचित्य साधून स्वर्गीय आशिषराव रघुनाथ सोसे नाशिक यांच्या स्मरणार्थ दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 वाजता देवपुरातील श्री श्री सदाशिव महादेव मंदिरासमोर 36 फुटी भव्य दिव्य त्रिशूळाचा रोहन समारंभ व प्रसाद वितरणाचा विधिवत कार्यक्रम संपन्न झाला। शिवभक्तांनी उपस्थित राहून लाभ घेतला। दिमागदार त्रिशूळ प्रस्थापित नाशिकचे सुप्रसिद्ध उद्योजक मेघराज बेकरीचे प्रणेते श्री रघुनाथराव सोसे, निलेश उर्फ राजूभाऊ सोसे, श्रीमती सुरेखाताई आशिष सोसे आणि परिवाराने उपलब्ध करून दिलेल्या भव्य दिव्य त्रिशूळाची प्रतिष्ठापना, मंदिरासमोर भव्य दिव्य आकर्षक त्रिशूळाची हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला श्री श्री महादेव सदाशिव मंदिर संस्थानचे अध्यक्ष बाबासाहेब महेश घुगे व प्रवीण उर्फ पिंटू घुगे यांच्या हस्ते सर्वश्री जितेंद्र शिंदे, प्रवीण सोनावणे, मिलिंद देशमुख, श्यामकांत पवार, संदेश माळी, गिरीधर मिलिंद भांबरे, डॉक्टर जगदीश गिंदो डिडिया, किशोर संचेती आदींच्या उपस्थितीत क्रेनच्या सहाय्याने हर हर महादेवाच्या गजरात स्थापित करण्यात आली। मंदिरासमोर प्रतिष्ठापित झालेल्या या दिमागदार त्रिशूळाचं दर्शन घ्यायला परिसरातील शिवभक्तांची झुंबड उडाली। हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर श्री बाबासाहेब महेश घुगे आणि उमाताई घुगे यांच्या हस्ते त्रिशूळाची विधिवत पूजा संपन्न व महाप्रसाद वाटप करण्यात आला। काय म्हणायचं, झाडाला सोड आणि सांगितलंय आपल्या शास्त्रात जन्माला आली की तुम्ही प्रत्येक वर्षी आपलं जन्म नक्षत्राचं झाड लावलं पाहिजे। आपल्या परिसरामध्ये श्री श्री सदाशिव महादेव मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला सपरिवार एकत्र कसं आणता येईल त्याच्यासाठी आलेल्या सगळ्या भाविक भक्तगणांना आज इथे जे त्रिशूल बसवणं म्हणजे साधं नाही आहे। त्रिशूलाला शाप आहे पार्वती मातेचा। कोणाचा शाप आहे? का शाप होता? कारण तिने स्वतःच्या मळातून पहिल्यांदा तिच्या रक्षणासाठी बाथरूमला जात असताना, आंघोळ करत असताना कोणी येऊ नये म्हणून तिने आपल्या शरीरातल्या मळापासून एक जीव तयार केला होता आणि त्या जीवाला आज्ञा दिली होती कोणी आलं तरी त्याला प्रवेश द्यायचा। आणि त्याने उमाचा जो दास होता त्याला त्या ठिकाणी शंकराने नंदीला पाठवलं, अनेकांना पाठवलं, तरी कोणालाही प्रवेश त्या ठिकाणी स्नानगृहात मिळाला नव्हता। मग श्री शंकराला कळलं की कोणीतरी आहे, अद्भुत शक्ती आहे की ती शिवशक्तीला सुद्धा थांबवते। कोणाला थांबवते ती? शिवशक्तीला। नंदी म्हणजे महानंदी होते। त्या महानंदीने सुद्धा सांगितलं की भोलेनाथा तुझाच अंश, मी काहीच करू शकत नाही। तुम्ही नाशिकला गेला तर तिथे मंदिर आहे पण नंदी नाही, आलं लक्षामध्ये। तसं तुम्ही जर श्री शल्यमला गेला तर नंदीच्या मुखातलं पाणी आजही पडतं आणि त्वचा रोग जातो। काय जातो? त्वचा रोग जातो। तसं शंकराला राग कधी येत नाही, निराकार होत नाही, पण आपल्याबरोबरचे सगळेजण म्हणताय कोण आहे म्हणून शंकराने बसल्या जागेवरून त्रिशूल टाकला आणि त्या जागेवरती गेला। त्या जागेवरती जे बाळ तयार झालं होतं त्याचं शीर कमल उडवलं गेलं होतं। म्हणजे कोणत्या युगाने उडवलं म्हणून शंकरापेक्षा लोकांपेक्षा त्या लळिंग संवर्धन समिती मार्फत या पुरातन मूर्तीचे व मंदिराचे जीर्णोद्धार होणार शेकडो वर्षानंतर साजरा झाला हनुमान जन्मोत्सव। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। नुकतेच काही महिन्यांपूर्वी किल्ले लळिंग संवर्धन बाजार समितीच्या संशोधनात लळिंग किल्ल्याच्या मागण्याच्या बाजूला लळिंग जंगलात पुरातन काळातील हनुमान मंदिर व मंदिराचा अवशेष सापडले होते। तेव्हा किल्ले लळिंग संवर्धन समितीने आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून पूजा केली होती व आजही दर शनिवारी हनुमान भक्त व समितीचे सदस्य तिथे जाऊन पूजा अर्चना करतात। तेथील धार्मिक रित्या हनुमानाची भक्ती करण्यासाठी काही भक्तजन येत असतात, म्हणून या ठिकाणी हा परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्यात येतो। तसेच 12 एप्रिल रोजी श्रीराम भक्त हनुमान यांचा जन्मोत्सव लळिंग किल्ल्याच्या ठिकाणी असलेल्या हनुमान जन्मोत्सव निमित्तानं किल्ले संवर्धन समितीने या शेकडो वर्षानंतर जन्मोत्सव साजरा झाला। या लळिंग किल्ल्याच्या बाजूला अतिशय जुन्या काळातील हनुमान मूर्ती आढळून आल्यानं परिसर स्वच्छ करून मारुती रायाची विधिवत पूजा पाठ करून समितीनं या ठिकाणी मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात शेकडो वर्षानंतर हा साजरा करण्यात आला।
येत्या काळात हनुमान जन्मोत्सव लवकरच या ठिकाणी मोठ्या स्वरूपात साजरा केला जाईल. लळिंगेश्वर सेवा ट्रस्ट संचलित किल्ले लळिंग संवर्धन समिती मार्फत या पुरातन मूर्तीचे व मंदिराचे जीर्णोद्धार करून या ठिकाणी हे पुरातन हनुमान मंदिर पुन्हा उभे करण्यात येईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित असलेले किल्ले लळिंग संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रशांत खेमणार, लळिंगेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप पाटोळे, उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, दीपक मराठे, मोहिम देशमुख, निलेश पाटील, ऋषिकेश धुमाळे, राकेश वाघ, कमलेश गोसावी, राहुल सूर्यवंशी, बबलू पाटील, खुशाल माळी, भटू बाग, महेश बागुल, कुणाल पवार, संदीप परदेशी, तुषार पवार, लखन शिंदे, दिनेश वाघ, गोकुळ देवरे आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. लळिंग संवर्धन समिती मार्फत या पुरातन मूर्तीचे व मंदिराचे लवकरच जीर्णोद्धार होणार आहे.